जय शिवराय, जय शंभूराजे. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे सुप्रसिद्ध वकील आणि स्वातंत्र्य लढ्यातील नेते होते. नेहरूंनी इंग्लंडमधून शिक्षण घेतले आणि त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. महात्मा गांधी यांच्या प्रभावाखाली नेहरूंनी स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिले. अनेक वेळा तुरुंगवास पत्करून त्यांनी देशासाठी योगदान दिले. भारत स्वतंत्र झाल्यावर 15 ऑगस्ट 1947 रोजी ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले. नेहरूंनी भारतात औद्योगिकीकरण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक योजना सुरू केल्या. त्यांनी भारताला एक आधुनिक राष्ट्र बनवण्यासाठी पंचवार्षिक योजना, भाक्रा नांगल धरण, IIT, IIM यासारख्या उपक्रमांची सुरुवात केली. त्यांनी नॉन अलाइन्ड मूव्हमेंट म्हणजेच गुटनिरपेक्ष चळवळ याचा पाया घातला. ते लहान मुलांना खूप प्रेम करत म्हणून त्यांना चाचा नेहरू म्हणून ओळखले जाते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरू यांचे निधन 27 मे 1964 रोजी दिल्ली येथे झाले. त्यांच्या निधनाने भारताने एक दूरदृष्टीचा, प्रगतशील आणि लोकशाही प्रधान नेता गमावला. पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जातात. त्यांचे कार्य आणि विचार आजही प्रेरणादायक आहेत. त्यांच्या योगदानांचे स्मरण करताना आपण त्यांच्या आदर्शांना पुढे नेण्याचा संकल्प केला पाहिजे. धन्यवाद. जय भवानी.